वैयक्तिक लेवलवर टीका करायची जरूर करावं. मी कुठेही वैयक्तिक लेवलवर टीका करणार नाही. त्यांच्यावर मी 30 वर्ष काम केले. ते माझ्यापेक्षा सिनियर आहेत, ते माझ्यापेक्षा अजून विद्वान आहेत आणि म्हणून त्यांच्यावर टीका करणं ही माझी ही संस्कृती नाही. काल तर म्हटले की मला मराठी बोलताच येत नाही. ठीक आहे, माझी मराठी एक वेगळी कोल्हापुरी असेल, परंतु असं नाही की माझा मराठी तुम्हाला कळत नाही, तुमची मराठी मला कळत नाही. एवढं पण माझी मराठी वाईट नाही आहे. परंतु ही जिल्हा परिषद पंचायत समितीची इलेक्शन आहे हे विसरून गेले. कालच्या आसूच्या सभेत त्यांनी सुरुवात केली की मी या सभेत कुणावरही टीका करणार नाही, परंतु 2 मिनिटात दादा तुमच्या माझ्या शिवावर त्यांचं भाषणच झालं नाही. 9:30ला आले आणि 10ला संपवले आणि नंतर शेवट त्यांना कळालं की आपण म्हटलं आता मला मतं मागायची आहे. पाक तुमचं सांगोल्याचं पाणी आणि सांगोल्याला तुम्ही जमीन घेतली म्हणून पाणी तिकडं दिलं. शक्य आहे का? माणसाने जमीन घेतली, कुठेतरी इकडं जमीन घेऊन म्हणून अख्खं कॅनल महाराष्ट्राचं फिरवायचं तरी शक्य होते का? हे असले टीका करणं किंवा भाषणं करणं पंचायत समितीत तुम्ही काय करणार? जिल्हा परिषदमध्ये माझी भूमिका काय? मला 30 वर्ष तुम्ही निवडून दिले, म्हणजे मला म्हणजे त्यांना 30 वर्ष निवडून दिले, मी हे काम केले ते काम केलं आणि पुढं मी हे काम करणार आहे, ही भाषा सोडून दुसरं काय नाही. असो, जाऊ दे, जे झाले ते झाले. आता 2 दिवसात आपल्याला मतदान करायचं आहे. मित्रांनो, मी आपल्याला एक विश्वास देतो की नेहमी महाराष्ट्रात म्हणत होते की महाराष्ट्रात झोपत नाही आणि ते